महायुतीत शिंदे आणि नाईक यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आलेला आहे। जास्त खुमखुमी असेल तर कल्याण किंवा ठाण्यामध्ये उभं राहून दाखवा, असं प्रति आव्हान श्रीकांत शिंदेंनी मंत्री गणेश नाईक यांना दिलेलं आहे। पाहूयात हा रिपोर्ट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यात गेल्या काही काळापासून जोरदार वाकयुद्ध सुरूच आहे। दोन्हीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, आव्हान प्रति आव्हान दिलं जात आहे। गणेश नाईक यांना खुमखुमी असेल तर येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या समोर निवडणूक लढवावी, असं आव्हान श्रीकांत शिंदेंनी नाईकांना दिलंय। पक्षाने आदेश दिला तर श्रीकांत शिंदेंच्या नावासमोर कायमचं माजी खासदार लिहावं लागेल, असा इशारा गणेश नाईकांनी दिला होता। त्याला श्रीकांत शिंदेंनी टीका करत आव्हान दिलंय। यांच्या घरामध्ये 2 मुलं आणि हे स्वतः माजी झालेले आहेत। लोकांनी माजी देत केलेलं आहे। आत्ताच रिसेंटली ज्या मुलाचं तिकीट कापलं, मुलाचा राजकीय बळी घेतला स्वतःसाठी आणि स्वतः जे आहे त्या ठिकाणी उभे राहिले, त्या मुलाला देखील लोकांनी पाडण्याचं काम म्हणजे माजी करण्याचं काम ऑलरेडी केलेलं आहे। ज्याच्या घरामध्ये 3-3 माजी आहेत, त्यांनी जे आहे हे शिंदे साहेबांना किंवा मला हे माजी करण्याची जी आहे भाषा करू नये। मला वाटतं त्यांना डिमेन्शिया म्हणजे मराठीमध्ये स्मृतिभ्रंश असं त्याला बोलतात। त्याच्यामध्ये विसरभोळेपणा, चिडचिड होणं, त्याचबरोबर मागच्या गोष्टी आठवण न राहणं। 100% सत्ता जी आहे शिवसेनेची आहे या कल्याण लोकसभेमध्ये। त्याचबरोबर जर जास्त खुमखुमी असेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये कल्याण लोकसभा किंवा ठाणे लोकसभा जिथे उभं राहायचंय तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला, ओपन चॅलेंज, कळलं? तर जिथे उभं राहायचं तिकडे उभं राहा। डॉक्टर श्रीकांत शिंदे जो आहे तो तुमच्या समोर उभा राहील। काल नगरविकास खात्यातील कारभारावरून देखील गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली होती। नवी मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप गणेश नाईकांनी केला होता। तर नाईकांच्या या आरोपांना मंत्री उदय सामंतांनीही उत्तर दिलंय। एखाद्या शाळेकरता, रुग्णालयाकरता ते पण दिले गेले नाही। ते भूखंड बिल्डर लोकांच्या घशात यांच्या दलालाने घातले। मला या गोष्टीची लाज वाटते की ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळामधल्या नगरविकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचा कर्मदरिद्रीपणा केला। माझा जर राग जर शांत व्हायची तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून MIDC कडून नवी मुंबई महापालिकेला विकासाकरता, जनतेच्या हिताकरता जे भूखंड देऊ घातल्यात ते लगेच देण्याची व्यवस्था करा। एकनाथ शिंदे साहेबांबद्दल कसं नगर विकास खात्याने स्वतःबद्दल म्हणजे त्यांनी कसं आहे, त्यांचा नक्की आक्षेप कोणावर आहे हेच कळत नाही। एकनाथ शिंदे साहेबांवर आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांवर आहे? आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत। कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर बोलणं, त्याच्यामधनं कदाचित तुमचा TRP काय त्यांची ब्रेकिंग होत असेल म्हणून ते बोलत असतील। आणि एवढीच जर ॲलर्जी असेल तर त्यांनी थांबावं ना। आम्ही असं म्हणतो ते आम्हाला सिनियर आहेत, वयानं पण सिनियर आहे, त्याच्याबद्दल दुमत असलेलं काही कारण नाही। पण त्यांना एवढाच जर त्रास होत असेल तर थांबावं, बाकी सक्षम होत नाही। गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेत जी लोकप्रियता ते स्वतःला समजतात, तो काय दिवा आहे ना, त्यातलं तेल संपलेलं आहे। आणि दिव्यातलं तेल जेव्हा संपतं तेव्हा तो फडफडतो, ती वात तशी ते फडफडत आहे। त्यांचं वय झालेलं आहे। कुत्र्याचं शेपूट 12 महिने नळीत घातलं तरी जसं सरळ होत नाही ना, तीच अवस्था गणेश नाईक सारख्या खरजुल्या कुत्र्याची झालेली आहे। वारंवार फक्त एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यावरती टीका करायची, याच्याशिवाय गणेश नाईकला दुसरा कुठला उद्योग धंदा राहिला नाही। महायुतीतील 2 मोठ्या नेत्यांमधील भांडणावरती संजय राऊतांनी चांगली गोष्ट आहे असं म्हणत चिमटा काढलाय। अशा श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्के यांना गणेश नाईकांनी पुन्हा हल्लाबोल केलाय। चांगली गोष्ट आहे। सरकारमध्ये जे काय सध्या विधानसभा अध्यक्षाने ही तंटामुक्तीचं जे काय कार्यक्रम त्यांनी स्वीकारलेला आहे ते त्यांनी इथं लक्ष घालावं। महायुतीत एकत्र राहून गणेश नाईक आणि शिंदेंमधला हा वाद संपण्याचं नाव घेत नाहीये। त्यात आता गणेश नाईकांच्या आव्हानाला श्रीकांत शिंदेंनीही ओपन चॅलेंज दिल्यानं नवी मुंबई ठाण्यातला हा वाद कुठवर जातोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रवी खरातसह मयुरेश जाधव, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.